हॅलो, पहिल्या षटकात समाप्त संघाची धावसंख्या पोहोचते 7ची धावसंख्या 7. पुन्हा सामन्याला सुरुवात. चेंडू माता भिरकावून दिलाय, सरळ जातोय सीमा रेषा. षटकार. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून दुसऱ्या टाकत आहे तो सत्यम. धावसंख्या पोहोचते 14 अंकावर. पुन्हा गोलन मार्क सध्या सत्यम टू ओमकाराचा मारा असेल. पुन्हा स्क्वेअर मारा. 2 आत करतात समांतर व्हाईटच्या रूपाने धावसंख्या मिळते अवांतर. आणि अवांतर धावसंख्या पोहोचते 15 अंकावर. 15 अंकावरती पुन्हा सामन्याला सुरुवात. सुरेख चेंडू मात्र इष्टच्या हातामध्ये विसावा लागेल. निर्धाव चेंडू सांगता आले. जिंकायचं असेल तुम्हाला सुरेख चेंडू फेकावे लागतील. निर्धाव स्वरूप चेंडू फेकावे. पुन्हा एकदा सत्यम टू ओमकाराचा मारा असेल. पुन्हा चेंडू हलक्यातून मारला. 2 धावसंख्या. पुन्हा संघाची धावसंख्या पोहोचते 17 अंकावरती. रनिंग बिटवीन द. पुन्हा एकदा सामना सत्यम टू ओमकार. चेंडू मध्ये पुन्हा फिरकावून दिला जातोय सरळ. षटकार. धावसंख्या बिनबाद 26 अशा अंकावरती. एक धावसंख्या. पूर्ण एक धावसंख्या स्कोर कार्ड. धावसंख्या पोहोचते 27 अंकावरती. पाहूया सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. पहिला सामना अतंग वॉरियर्स विपक्ष भैरी भवानी 11. सरक चेंडू शत्रकच्या हातामध्ये विसावला गेला. पहिला विकेटचं पतन. पहिला गाडी बाद होतोय. ओमकार अठ्ठावीस अंकावरती. आता मला स्ट्राईक लाईनला तो नितेश. नॉन स्ट्राईक बॅटर आहे तो वैभव. धावसंख्या बहुत 29 अंकावरती. जीत ही भव्य दिवस शिंदोडी ग्रामीण विकास मंडळ ठाणे मुंबई आयोजित जय हनुमान चषक शिंदोडी प्रीमियर लीग SPL. पहिला सामना अतंग वॉरियर्स विपक्ष भैरी भवानी. पुन्हा एकदा गोलंदाज मार्को सज्ज गोलंदाज अभिषेक टू नितेश असा मारा असेल.
वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघात दुसरं टाकत आहे नितेश. अभिषेक एक धावसंख्या पण संघाची धावसंख्या पोहोचते 30 या अंकावरती. दुसऱ्या षटकाची समाप्ती संघ ही ओव्हर संपली, दुसरी ओव्हर संपली. जयेश आला, जयेश आता बॉलिंगला. स्ट्रायकर नितेश, नॉन स्ट्राईक तो वैभव. गोलंदाज मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून तिसरे टाकणे सज्ज जयेश टू नितेश असा मारा असेल. धावसंख्या पोहोचली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1-30. जवळ 15 सरासरी चालू असलेला सामना. जयेश टू नितेश असा मारा असेल. काय घडतंय काय बिघडते पाहूया. चेंडू मध्ये हलक्यात मारले, चेंडूच्या ते ऑन साईडला. एक धावसंख्या पुन्हा संघाची धावसंख्या स्कोर कार्ड लगावली गेली 31 या अंकावरती. जिंकायचा धावांचा डोंगर तुम्हाला उभा करावा लागेल. पुन्हा चेंडू गेला वन साईडला. अशा 2 धावसंख्या पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट संघाची धावसंख्या पोहोचते 34 या अंकावरती. पुन्हा एकदा ऑन साईडला एक धावसंख्या पोहोचते 35. लॉस ऑफ 1 विकेट. जयेश टू नितेश. चेंडू मात्र भिरकावून दिला, सरळ षटकार येतोय. स्वराज छावा या चेंडूला 6 धावा. सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये विकेटचं पण दुसरा गडी बाद होतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल. 1 2 3 4 4 बॉल झाले. बॅट्समन नाव स्ट्रायकर तो ओमकार, नॉन स्ट्राईकला तो वैभव. जयेश टू ओमकार असा मारा. चेंडू मात्र वन साईडला. एक धावसंख्या पूर्ण. चेंडूची उचलपेक होय पण एक धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 42. 3 षटकाच्या समोर संघाची धावसंख्या पोहोचते 42. एक धाव कमी होईल. कारण नाही लाईव्ह ला पण तसंच अपडेट जाणार. तीन षटकाच्या समोर संघाची धावसंख्या होते 41. लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. स्ट्रायकर यांना येतो ओमकार, नॉन स्ट्राईकला येतो वैभव. सँडी. चेंडू मात्र भिरकावून दिला सरळ. 47. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून लॉंग वन साईडला. आता गडी मात्र बाद होतोय ओमकारच्या रूपाने. तिसऱ्या हातात तिसऱ्या विकेट.
3 विकेट. पुन्हा एकदा एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 59. पुन्हा एकदा मारले चेंडू ऑन साईडला एक धावसंख्या दुसऱ्या प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल. पुन्हा एकदा 2 धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 61. एक ओव्हर एक रन एक बॉल बाकी आहे. नो आउट आहे. आता मात्र फलंदाज बाद होतोय आणि धावसंख्या पोहोचते 61. सुयश आउट आहे. 61 धावसंख्या 62 धावसंख्येचं आव्हान असेल. निर्धारित 24 चेंडू मध्ये 62 धाव पाहिजे. कॅप्टनना विनंती आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. दादा इथे बस. पुढील सामना असेल थोडंसं कन्फ्युजन आम्हाला पण चालेल. बाबू नावांसाठी कोणाला तरी पाठव विपुल. हॅलो. आतंग व्यवहारी या संघाला मध्ये 62 धावांचं आव्हान असेल. पंचांना विनंती करतो आपण नो बॉल असेल किंवा व्हाईट असेल निर्णय त्वरित सांगायचा आहे. नाना पॅकर्स विपक्ष तन्मय विलोन टॉस का बॉस मध्ये यायचा आहे. संघ नायक संजय शिंदे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस होणार आहे. नाना पॅकर्स आणि तन्मय विलोन संघ नायक आपण टॉस का बॉस मध्ये यायचा आहे. आणि आतंग वॉरिस आणि भैरी भवन संघाच्या 12 खेळाडूंनी आपण इथे यायचं आहे. समालोचन कक्षामध्ये आपण प्लेअरची नावं सांगायची आहे. दोन्ही संघाचा 12 प्लेअर सामन्याला सुरुवात. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून पैसे टाकण्याचं वैभव टू विशाल असा मारा असेल. सुरेख चेंडू मात्र निर्धाव चेंडू. वैभव टू विशाल असा मारा असेल. 24 चेंडू मध्ये 62 धावाचा समीकरण असेल. चेंडू मात्र लॉंग क्षेत्रामध्ये लॉंग धावसंख्या पोहोचते. एक धावसंख्या धावांचा मात्र श्री गणेश होतोय. 24 चेंडू आणि 62 धावा असं समीकरण काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यात पाहूया. पुन्हा एकदा स्ट्रायकरला येतो बॅटर शैलेश. मॅजिक बॉलला 0 ना. एक रन पण नाही काढला. सुरेख चेंडू मात्र इस्टेकच्या हातामध्ये विसावला गेला. धावान मात्र स्थिरावल 1 अंकावरती. चेंडू मात्र ढकलून दिलाय ऑन साईडला. एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 2. चालू सामना आतंक वॉरियर्स विपक्ष भैरी भवानी 11. पुन्हा एकदा वैभव टू विशाल असा मार असेल. सुरेख शतरक्षण चेंडू हातामध्ये विसावला गेला. तन्मय 11 टॉस का बॉक्स यायचं आहे. टॉस साठी लवकरात लवकर नाना 11 तन्मय 11 आणि नाना पॅकर्स शेवटचा कॉल असेल तुम्हाला. धावसंख्या पोहोचते 3 अंकावरती. आता मग स्ट्रायकरला येतो शैलेश. नॉन स्ट्रायकला येतो नितेश. गोलिंग मार्कवर ओव्हर चेंज आहे ना. पहिल्या षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या 1-3 अशी धावसंख्या. आता मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघ दुसरे टाकण्यास सज्ज ओमकार.
नो बॉल. धावसंख्या फक्त 4 अंकावरती. एक गडी बाद 4 अशी धावसंख्या. नितीच्या बॅटमधून एक धावा आणि संघाची धावसंख्या पोहोचते 5 अंकावरती. आता मला स्ट्राईक करायला शैलेश. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. 4 धावसा येतोय सुरेख चौकार. पुन्हा हलका हाताने मारले चेंडू ऑन साईडला. एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 10 आकड्यावरती. नाना पॅकर्स नेक्स्ट मॅचचा नाना पॅकर्स यांनी टॉच विन करून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे व तन्मय 11ला बॅटिंग साठी आमंत्रित केलेलं आहे. 2 धावसा संघ धावसंख्या पोहोचते 12 अंकावरती. एक मिनिट आता डेड आहे का डेड डेड पुन्हा ऑफ साईड मारल्या चेंडू. एक धावसंख्या पुन्हा प्रयत्न होतो परंतु पाहूया काय घडतंय. असे 2 धावसंख्या पुन्हा रनिंग बिटवीन द विकेट. पंच घोषित करत नोचा इशारा. संघाची धावसंख्या पोहोचते 15 अंकावरती. एक गडी बाद 15. शिंदेवाडी ग्रामीण विकास मंडळ ठाणे मुंबई आयोजित जय हनुमान चषक शिंदेवाडी प्रीमियर लीग. पुन्हा स्ट्राईकला नितेश, नॉन स्ट्राईकला तर शैलेश. गोलिंग मार्कवर असेल गोलंदाज ओमकार. ओमकार टू नितेश हा मार असेल. चेंडू मात्र भिरकावून दिलाय सरळ जातोय सीमा रेषा पार. येतोय सुरेख चौकार. संघाची धावसंख्या बघते. कृपया चालू मॅच मध्ये कुणी आतमध्ये घुसायचं नाही. कृपया दोन्ही टीमने लक्ष ठेवा. चालू मॅच मध्ये कुणी आतमध्ये घुसायचं नाहीये. हंपर त्यांचं काम करतायत. धावसंख्या बोलते 19 आकड्यावरती. स्कोर कार्ड वर 19 रन 1 विकेट. पुन्हा सामन्यात सुरुवात. ओमकार टू नितेश असा मार असेल. चेंडू मात्र ऑन साइड ढकलून दिला. एक धावसंख्या पूर्ण सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. संघ धावसंख्या बोलते 20 अंकावरती. एक गडी बाद 20. दुसऱ्या षटकाची समाप्ती. संघ धावसंख्या पोहोचते 20 अंकावर. 10च्या सरस चालू असलेला सामना. आता वॉरियर्स विपक्ष भैरी भवानी. आता मला स्ट्राईक लाईनला येतो. पंच इशारा करा 9+1. संघाची धावसंख्या पोहोचते 22 अंकावरती. पुन्हा झेल मात्र सुटलेला आहे आणि एक धावसंख्या संघाची धावसंख्या 23 अंकावरती. आता मग स्ट्राईकला येतो नितेश. जातोय सीमा आरशा पार 4 धावांसाठी. येतोय सुरेख चौकार आणि चौकार संघाची धावसंख्या पोहोचते 27 अंकावरती. नितेश तो पुन्हा एकदा नो बॉल. संघाची धावसंख्या पोहोचते 28 अंकावरती. पाहूया कोणता संघ हा सामना विजय प्राप्त करतोय. आतंक वॉरियर्स की भैरी भवानी 11. पुन्हा एकदा नितेश गोल मार्को सज्ज. लड़की
धावसंख्या पोहोचते 29 या अंकावरती. अरे यार तुम्ही का सांगता अंपायर डेट की नो काय फालतूगिरी लावली आहे यार. पुन्हा एकदा हलक्या हाताने मारले चेंडू. एक धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 29 या अंकावरती. या षटकातील काही चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 29. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया झेल होतोय आणि हा गडी झेल बाद झालाय. जयेश मात्र कॅच आउट बाय कॅच कोणी घेतली. शर्यत मात्र झेल बाद होऊन तंबूच्या आश्रयात तिसरे विकेटचं पतन होतोय. सत्यम आता मात्र न्यू बॅटर मैदान दाखल सत्यम. नितेश टू सत्यम असा मारा असेल. पुन्हा पंच 2 आत करतात. समांतर व्हाईटच्या रूपात धावसंख्या मिळते अवांतर आणि अवांतर संघात धावसंख्या पोहोचते 30 या अंकावरती. एक धावसंख्या पण संघात धावसंख्या पोहोचते 31 या अंकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक संघात धावसंख्या पोहोचते 31 या अंकावर. सुरेख झेल मात्र टिपला. फलंदाज मात्र बाद होतोय. जयेश मात्र बाद होऊन तंबूच्या चौथ्या विकेटचं पतन होतंय. 4 गडी बाद अशी 31 अशी धावसंख्या. नाही नाही अभिषेकने नाही पकडली. कॅच कोणी पकडली. सुयशने पकडली. अभिषेक अभिषेक 31 लॉस ऑफ 4 विकेट. 31 धावा 4 गड्यांच्या मोबदले. आता मात्र जगदीश शिंदे 31 धावा 4 विकेट. स्ट्राईकला सत्यम आता नवीन गोलंदाज मैदानात दाखल. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून अंतिम षटक टाकण्यास सज्ज जगदीश शिंदे साहेब यांच्या हे शेवटच्या हाणामारी षटक असेल. स्ट्राईकला येतो सत्यम. नॉन स्ट्राईकला येतो अभिषेक. सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडू टाकण्याची सज्ज गोलंदाज जगदीश शिंदे. पुन्हा एकदा पंच घोषित करतात नो बॉलचा इशारा. धावसंख्या पुढे सरसावून 1 अंकाने वाढली. धावसंख्या पोहोचते 32 या अंकावरती. 30 रन टू विन पाहिजे. 30 रन्स टू विन. आता मात्र 6 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान असेल. उर्वरित 7 चेंडू मध्ये 32 धावा आपल्याला करायला पाहिजे. पुन्हा चेंडू ढकलून दिला ऑन साईडला. 1 धावसंख्या संघात धावसंख्या पोहोचते 33 या अंकावर. 33 लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा जगदीश टू. पुन्हा एकदा नो बॉल. 1 धावसंख्या पूर्ण आणि नो चेक 2 धावसंख्या प्लस होत आहेत. संघात धावसंख्या पोहोचते 35 या अंकावरती. पुन्हा एकदा ऑन साईडला ढकलून चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. संघात धावसंख्या पोहोचते 37 लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा पंचाने नो बॉलचा इशारा. नो +1. संघात धावसंख्या पोहोचते 39 लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा जगदीश शिंदे टू अभिषेक असा महाराज. चेंडू मात्र ढकलून द्या. सरळ जाते शवा पार षटकार. संघात धावसंख्या पोहोचते 45. काका जाऊ देते सर. पुन्हा सामन्यात सुरुवात. चेंडू ढकलून दिला सरळ चंद्रशत्रच्या हातामध्ये. विकेटचे पतन होतोय कॅच बाय सुयश. आणि झेल बाद होतोय अभिषेक. 5 विकेटचं पतन होतोय कोण आलाय. भैरीभवन या संघाचं. या रन नाही झाला ना. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. जगदीश तो आयुष्याचा मारा असेल. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल मात्र असफल ठरला आणि 1 धावसंख्या पूर्ण. संघात धावसंख्या पोहोचते 46 लॉस ऑफ 5 विकेट. जगदीश टू सत्यम असा मारा असेल. चेंडू सीमा आरेसा पाले तो सुरेख षटकार संघात धावसंख्या पोहोचते
सर्व कॅप्टन्स आणि ओनरनी लक्ष ठेवा. जी बॉलिंग साईडची जी साईड आहे या बॉक्सच्या जर लाईनीला पाय टच झाला तर नो आहे. पाय तुम्ही उचलू शकता बॉक्स मध्ये. पहिल्या मॅच मध्ये जे झालं ते सोडून द्या. दुसऱ्या मॅच पासून लक्षात ठेवा, एक जो बॉक्स मारलेला आहे त्या व्हाईट लाईनीला जर पाय टच झाला तर नो दिला जाईल. पाय उचलू शकता तुम्ही बॉक्स मध्ये. कोण जिंकलं? टॉस कोण जिंकलं? आतांग वॉरियर्स या संघाचे मनपूर्वक अभिनंदन. पहिला सामना आतांग वॉरियर्स संघाने जिंकला, त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. तसेच भैरभवानी संघाचे मनपूर्वक स्वागत. शिंदेवाडी महिला मंडळाच्या महिला सक्रिय कार्यकर्ते सन्माननीय सौ हेमावहिनी शिंदे यांचे आगमन झाले. मंडळाच्या वतीने सरचे स्वागत. या स्पर्धेदरम्यान आलेल्या सर्व हितचिंतक, सन्माननीय पाहुणे, वरिष्ठ नागरिक, देणगीदार, आयोजक, क्रीडा रसिक या सर्वांचे शिंदेवाडी प्रीमियर लीग मध्ये मनाच्या अंतकरणापासून आणि हृदयात स्पंदन सर्वांचे सरचे स्वागत. शिंदे, शरद शिंदे आणि शुभम शिंदे कोण? ठीक आहे. आणि आई नाना पॅकर्स मध्ये नाना पॅकर्स, त्याला फिल्डिंग लावून घ्या. नाना पॅकर्स, कृपया कॅप्टननी लक्ष ठेवा. बॉलिंगचे नियम जर माहिती नसतील तर मॅच चालू होण्याच्या अगोदर बॉलिंगचे नियम माहिती करून घ्या अंपायर्स करून. सामन्याला सुरुवात होईल. दुसरा सामना असेल नाना पॅकर्स विपक्ष तन्मय इलेव्हन. हे बाईच्या टीम मधून कोण उतरतंय? नाना पॅकर्स संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि तन्मय इलेव्हन संघाला फलंदाजासाठी पाचारण केलंय. या स्पर्धेदरम्यान आलेल्या सर्व पाहुण्यांचे, हितचिंतक, सन्माननीय पाहुण्यांचे तुम्हा दोघांचं नाव काय आहे? मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनावर सर्वांचे सरचे स्वागत. तुझं नाव काय? नाना पॅकर्स आणि आपली फील्ड क्षेत्ररक्षण त्वरित लावायचंय. समजतं इथे ना कन्फ्युजन व्हायला होतं. आणि आपण गेल्या वेळेस तसंच केलेलं की इथे ना खूप कन्फ्युजन. सामन्याला सुरुवात असेल. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जाऊया का? जाऊया का? यांना पण अपडेट हवंय ना. आपला एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. नाना पॅकर्स आणि तन्मय इलेव्हन आपला सूचित करतो की एक एक आपला प्लेयर पाठवायचा आहे. ए बॉल हे कोण आहे? बॅट्समन कोण आहे? अविनाश आणि हा आणि इथे बॉलर कोण आहे?